तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। आज आपण अंडा मसाला करणार आहोत। ही बघा मी 5 अंडी उकडून घेतली आहे। ही आधी आपण कापून घेऊया। हे बघा असे स्लाइस करून घ्यायचे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता आपण ह्याच्यासाठी वाटप करायचंय। हे बघा मी 2 टोमॅटो घेतलेत छोटे, 2 मिरच्या, लसूण घेतलेत 5-6 पाकळ्या आहेत, आलं घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे। हे मिक्सरला लावून घ्यायचंय, आपण बारीक करून घ्यायचंय। हे बघा पाणी न घालता मी बारीक वाटून घेतलंय। आता आपण हे बाजूला ठेवूया। हे बघा मी टोप तापत ठेवलंय, ह्याच्यामध्ये तेल घालायचंय। मी 2 मोठे चमचे तेल घातलंय। तेल गरम करायचंय चांगलं। 1 चमचा जिरं, दालचिनीचे 2 तुकडे आणि तेजपत्ता टाकलाय बघा। हे बघा मी 3 कांदे बारीक चिरून घेतले, ते टाकायचे आता। चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे। मी यात 1 चमचा मीठ घालते। हे बघा आपला कांदा लाल झालाय। आता आपण त्याच्यात हे वाटप केलंय ना, ते टाकायचंय। गॅस मी बारीक केलाय आता। चांगलं परतायचंय आता। मी थोडा मीडियम ठेवलाय गॅस। हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी करून पाणी टाकते यात। चांगलं परतून घ्यायचंय। आता गॅस बारीक करायचा आहे। आता आपण यात मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर। हे बघा मी 1 चमचा पूर्ण घालत नाहीये, थोडा गरम मसाला घालते आधी। धना जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, लाल मिर्च पावडर। आता हे चांगलं परतून घ्यायचंय।
हे बघा थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. हे बघा आपलं तेल पण सुटलंय बघा. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया. थोडासा मीडियम ठेवलाय गॅस. मी 1 चमचा दही घालते. हे बघा आपलं तेल पण बघा कसं सुटलंय बाजूने. तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. हे थोडं आपलं हे बघा घट्ट आहे. पूर्ण मी एकूण अर्धा ग्लास पाणी घातलं याच्यामध्ये. आता हे थोडंसं कड यायला द्यायचं याला. आता आपण अंडी ही जी कापून घेतली ती टाकायची आहेत त्याच्यामध्ये. हे बघा अलगद परतून घ्यायचंय. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. दोन मिनिटं आपण असे वाफेवर ठेवूया. 2 मिनिटं झाली. आता आपण गॅस बंद करून टाकूया. हे बघा आपला अंडा मसाला तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.